आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे। अमित पाटील प्लीज वेळ न दवडताना लगेच या। 6 षटकांमध्ये फक्त 35 मिनिटं तुम्हाला दिली जातील याची दखल घ्यायची आहे आणि 30 यार्ड सर्कल चं जे बंधन आहे, जेव्हा फलंदाज बाद होईल तेव्हा नवीन येणारा फलंदाज 30 यार्ड मध्येच क्रॉस करेल, अन्यथा एक धावांचं पॅनलाइज केलं जाईल याची दखल घ्या। शुभम पाटील आणि त्यांच्या संघाला मात्र एक धावांचं पॅनलाइज केलं गेलं होतं। मिस्टर अमित पाटील प्लीज। चामुंडा विराई फायटर्स संघाचा अमित पाटील। चला JRT टेंबोडे एक 12वा खेळाडू पाठवा। चला चेंडू पडायच्या आधी 12वा खेळाडू येऊ द्या इथे। JRT टेंबोडे, नाहीतर पेनल्टीला सामोरे जावं लागेल हे लक्षात ठेवा। JRT टेंबोडे प्लेइंग 11 ची लिस्ट सुद्धा आलेली नाही। तर या स्पर्धेचे अध्यक्ष नवनिर्वाचित आदरणीय सागरजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सकाळच्या सत्रामध्ये त्यांना शुभ सकाळ, वेलकम। या क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। सचिन गरत या ठिकाणी उपस्थित होत आहेत। गुरुवारची वाट पाहत आहेत बी ग्रुपची, दोन्ही बंदूक पाहायला मिळतात। तर 12वा खेळाडू निनाद या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित झालाय, वेलकम। चला अमित पाटील, जो वेळ मिळतो तो आम्हाला ओपनिंगचा प्लीज या, लवकर या। तर पहिला चेंडू पडतोय, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील। पहिल्या चेंडूवर मात्र झेल घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला। आशिष वजे होता गोलंदाजी मार्कवरून पहिला चेंडू फुलटॉस चेंडूचा सामना केला समीर याने आणि मिड ऑफला मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर झेल घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला। धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना सुरेख सुरुवात म्हणावी लागेल समीर कडून। नॉन स्ट्राईक इनवर प्रणय पाटील। मनोज सर फक्त 1 मिनिट थांबवतोय। तर अमित पाटील यांना मॅन ऑफ द मॅच देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। प्रशांतजी किनी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॅप जे आपल्याला पाहायला मिळते माथ्यावर या ठिकाणी, आणि ही ट्रॉफी देऊन सन्मानित या ठिकाणी केलं जातोय। तर अमित जास्त वेळ घेणार नाहीये, काय म्हणशील एकंदरीत आज सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी कशी तुला वाटली? चेंडू मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट व्हायचे फलंदाज, काय म्हणशील खेळपट्टीबद्दल? खेळपट्टी खूप चांगली होती गोलंदाजीसाठी, कारण आम्हाला हे मॅच जिंकणे खूप गरजेचं होतं। कालची मॅच जी गेलेली ते मॅच आम्ही विसरून ना आज नव्याने पुन्हा सुरुवात केली आज मॅचसाठी। नक्कीच ही स्पर्धा खेळताना आगरी प्रीमियर लीग 4थ्या पर्वामध्ये कसा आनंद फील करतोयस तू? खूप चांगलं वाटतंय खेळायला। नक्कीच, थँक्यू व्हेरी मच। नेक्स्ट मॅचसाठी ऑल द बेस्ट असेल, कॉंग्रॅच्युलेशन। धन्यवाद प्रशांतजी किनी। तर या आपण थेट वळणार आहोत। आपण गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला मिस्टर अमित पाटील, मॅन फ्रॉम कोपर। 4 गडी बाद केल्या आणि फलंदाजीमध्ये 8 धावा केल्या। या आपण जाऊया थेट कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, ज्या ठिकाणी जॉईंट होत आहेत मनोजी पाटील, मॅन फ्रॉम बहाडोली। थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद प्रभू सर। तर प्रणय, षटकातील 3ऱ्या चेंडूवर मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना एक जबरदस्त फटका, आपल्याला कटचा फटका बघायला मिळाला। चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी अप्रतिम फटका बघायला मिळाला आपल्याला। तर आपण बघतोय 3 चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्येचा आपण विचार केला तर आशिष आहे गोलंदाजी मार्कवर। 3 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा धावफलकावर। तर यानंतर आपण बघणार आहोत शौर्य वॉरियर्स भामटपाडा आणि रिहान सुपर किंग।
या दोन संघांदरम्यान लढत असेल ऐ सप्तशृंगी सरपाडा आणि क्रिएटिव्ह 11 माकणे, JRT तेंबोडे आणि चामुंडा विराई फायटर्स, त्यानंतर रिहान सुपर किंग आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स अशा लढती असतील आजच्या दिवसातील. तर थोडीशी रुकावट आलेली आहे सामन्यामध्ये, आपण बघतोय थोडीशी दुखापत. स्वरंगी शिवतेज वॉरियर्स वर्सेस आपण बघितलं तर JRT तेंबोडे ही लढत तिसरी लढत असेल आजच्या दिवसातील. याआधी आपण बघितलं मॅन ऑफ द मॅचने सन्मानित केले गेले अमित पाटीलला. सुरेख 8 धावा आणि 4 गडी बाद केले होते. अष्टपैलू कामगिरी करताना आपल्याला अमित पाटील बघायला मिळाला. तर आपण बघतोय पुन्हा एकदा खेळाडू सज्ज होताना या सामन्यात थोडीशी दुखापत आपल्याला बघायला मिळाली. क्रॅम्प आला चिराग याच्या पायाला आणि त्यानंतर मात्र आमचे स्वयंसेवक फर्स्ट एड बॉक्स घेऊन गेले होते. त्यानंतर त्याने रेस्ट घेतली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष गोलंदाजी मार्कवर तयार होताना राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना प्रणय पाटील याच्यासाठी हा चेंडू असेल. चौथा चेंडू पहिल्या षटकातील घेऊन येते आशिष वजे. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडूला मात्र 1 बाउन्स डिप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जात आहे. हा येतोय APL चौकार. प्रशांत योगेश सर साथी रुपेश साखरेकर, बंधू प्रशांत योगेश सर साथी रुपेश साखरेकर, सर्व दिलदार आगरी पोर लावला स्पर्धेला हातभार, लावला स्पर्धेला हातभार, लावला स्पर्धेला हातभार. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर 4 चेंडूच्या समाप्ती अखेर 11 धावा धावफलकावर. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल ती JRT तेंबोडे या संघाची. सलामीवीर मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्ड मध्ये मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष. समीर यावेळेला खेळण्यासाठी तयार. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते फॉलो थ्रो मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर JRT तेंबोडे हा संघ जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. या ऐकूया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानात. डीजेवर या समालोचनी, डीजेवर या समालोचनी मनोज दादा गरजला, डीजेवर या समालोचनी मनोज दादा गरजला, आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला, आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. धन्यवाद. सुरेख सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतंय. अग्री प्रीमियर लीग पर्व 4 आणि या 4थ्या पर्वातील हे नवीन सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतंय. राजू पाटील बहाडोली यांनी हे गाणं लिहिलेलं आहे आणि जयेश पाटील माकणे यांच्या मधुर आवाजामध्ये मात्र हे गायलं गेले गीत. खूप खूप धन्यवाद. तर मी
मान्यवरांना विनंती करतोय कमिटी मेंबर्सना की आपण मुख्य मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. माऊली हॉटेल आदरणीय सन्माननीय चेतनजी पाटील साहेब आगरवाडी यांच्याकडून मोफत विनामूल्य पाण्याची सोय केलेली आहे. इथे ज्या व्यासपीठावर बॉटल मिळतात आपल्याला 200 ml पाण्याच्या, त्या मात्र विनामूल्य दिलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. नक्कीच गुरुवारच्या दिवसापासून त्यांची फलश्रुती आपल्याला बघायला मिळेल. तर गौरव किणी येतोय गोलंदाज समालोचन कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. अव्वळेला प्रणय हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. चेंडू जातोय डीप मिड विकेटला. निहीर पाटील पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल. तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना. धावसंख्येचा आपण विचार केला तर 15 धावा. अप्रतिम टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. प्रणय पाटील याच्या बॅटमधून मात्र सुरेख फटके आले होते कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र सन्मान दिला गेला चांगल्या चेंडूला. हलक्या हाताने फक्त खेळपट्टीवर चेंडूला ढकलण्याचं काम करताना मिस्टर प्रणय पाटील. गोलंदाज मात्र सुरेख कामगिरी करताना. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण होताना आपण बघतोय. अव्वळेला मात्र पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. डॉन 11-2 या कक्षामध्ये जातोय आणि धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरसावली जाते. जबरदस्त टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 19 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना प्रणय या वेळेला मात्र सफल झाले. डाव्या यष्टीच्या बाहेर आले आणि कव्हरच्या दिशेने मात्र खेळून काढलेला हा चेंडू बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना कमालीचं टायमिंग आपल्याला बघायला मिळालं. चेंडूचा अचूक टप्पा ओळखला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र खेळून काढलेला हा चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. सुरेख फटका बघायला मिळाला प्रणय पाटीलच्या बॅटमधून. आतापर्यंत प्रणयने 7 चेंडूंचा खेळ केलाय आणि तब्बल 4 चौकार या 7 चेंडूमध्ये मात्र आलेले आहेत. चेंडूची थोडीशी पाहणी करताना दोन्ही फलंदाज आपल्याला बघायला मिळाले. पुन्हा एकदा मात्र चेंडू सोपवला जाते गौरव किणी यांच्या हातामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना गौरव हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. 5वा चेंडू असेल या षटकातील. वडेला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र 1 बाउन्स की षटकार. तर धावसंख्या मात्र 6 धावा येतात. जबरदस्त टायमिंग. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. या हो गावांचा गाजतय नाव. पालघर वसईची 18 गाव. या हो गावांचा गाजतय नाव. खेळाची तिने आपला डाव. मनी ठेवा हो बंधू भाव. मनी ठेवा हो बंधू भाव. मनी ठेवा हो बंधू भाव. राजू म्हणतो एकीचा हा. राजू म्हणतो एकीचा हा संदेश आता घडविला. तेव्हा धावसंख्या आपण बघितली तर तब्बल 29 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. अव्वळेला मात्र पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर पुन्हा एकदा मात्र 4 ने पुढे सरसावली जाते. आमचे गुणलेखक साहिल पाटील आम्हाला नक्कीच दर्शवतील की गौरव किणी याच्या या षटकामध्ये किती धावा आल्या. तर 6 चेंडूमध्ये मात्र 21 तब्बल 21 धावां या षटकामध्ये लयलूट केली जाते. कुठे जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग 2021. राजू म्हणतो एकीचा हा संदेश आता घडविला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला. 33 धावा. धावसंख्या आपण बघितली तर 33 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. अप्रतिम टायमिंग साध्य केलं गेलं ते प्रणय पाटील याने. मागच्या षटकाचा विचार केला तर तब्बल 21 धावा आलेल्या आहेत.
सुरेख फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. नवीन गोलंदाज येते, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल भावेश किणी, मॅन फ्रॉम बहाडोली. सुरेख अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळते. 2 षटकांचा विचार केला तर तब्बल 33 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. चला थोडी घाई करा, 35 मिनिटांचा वेळ दिलेला आहे आपल्याला. घड्याळाकडे सुद्धा बघा. धावसंख्या 33. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र सुरेख टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी मिळते चेंडूला, अतिरिक्त बाउन्स, आणि या अतिरिक्त बाउन्सने मात्र फलंदाज थोडासा बीट होताना आपल्याला बघायला मिळाला समीर. जबरदस्त गोलंदाजी करताना भावेश आपल्याला बघायला मिळाला. पहिलंच षटक हाताळताना आपल्याला बघायला मिळतोय या डावात भावेश. वेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख स्लोरम चेंज ऑफ पेस बघायला मिळाला आपल्याला, आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. 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 धावसंख्येचा जीत गावड नवीन फलंदाज मॅन फ्रॉम तेंबुडे. गावोगावी जिथे सुरेख अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती भावेश कडून. 2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. या षटकाचा विचार केला तर दोन्ही चेंडू निर्धाव आणि 1 गडी बाद करण्यामध्ये मात्र यश येताना आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला आपण बघतोय सुरेख टायमिंग, जबरदस्त मात्र फटका आपल्याला बघायला मिळाला. चेंडू मात्र 1 बाउन्स चौकार जातोय. झेल आला असतात नक्कीच एका मोठ्या खेळाडूला मात्र बाद करण्यात यश आलं असतं. आदरणीय सन्माननीय मनोजी पाटील साहेब सोनावे तसेच विश्वास गरत सोनावे यांचं इथे आगमन होते. वेलकम सर. गोलंदाजी मार्कवर भावेश चांगली कामगिरी करत असताना मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी थोडीशी चुका करताना आपल्याला बघायला मिळतात. वेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि चेंडू जातोय इंटू द गॅप. 1 बाउन्स चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना झेल घेतला असता तर नक्कीच हे 2 चौकार कुठेतरी रोखले असते, परंतु झेल सुटल्यानंतर जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताना प्रणय पाटील आपल्याला बघायला मिळतोय. चांगल्या फलंदाजांचा झेल सुटल्यानंतर खरोखरच एक वादळ निर्माण होते, आणि त्याच पद्धतीची फलंदाजी करताना मिस्टर प्रणय पाटील जबरदस्त. धावसंख्या 41, 41 धावा धावफलकावर JRT तेंबोडे या संघाचा विचार केला आपण तर सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. 3रं षटक प्रगतीवर. 3ऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाज भावेश किणी गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, एक पाय जमिनीवर टेकवून मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रणय पाटीलचा स्ट्रॉंग झोन आहे हा, परंतु आज मात्र कुठेतरी भावेश थोडासा उजवा ठरताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 41, 5 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा या षटकाचा विचार केला आपण तर भावेश यांनी खर्च केलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना. यावेळेला मात्र सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. षटक क्रमांक 3 मात्र कंप्लीट होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 42, 42 धावा 1 गडी बाद. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, धन्यवाद. आदरणीय सन्माननीय राकेशजी पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. कालच्या दिवसामध्ये त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या या स्पर्धेला कोलकाता एअरपोर्टवरून. पोलीस दलात कार्यरत आहेत. खूप खूप आभार व्यक्त करतोय. मान उंचावलेली आहे आगरी समाजाची. धावसंख्येचा आपण विचार केला तर 3 षटकांचा
खेळ झालेला आहे. 42 धावा तब्बल धावफलकावर. कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. प्रथमेश हा गोलंदाजी मार्कवर. समोर आहे प्रणय पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवर. 13 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी करून अजूनही मैदानात बघायला मिळतो आपल्याला प्रणय. आणि या वेळेला मात्र बघूया झेल होईल का. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारे चुकी करताना दिसत नाही आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. या ऐकूया एक छोटीशी धून. पहा कमिटी लय सुंदर धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा. तर धावसंख्येचा आपण विचार केला तर 42. प्रणय पाटील याच्या खेळीला मात्र ब्रेक लावला जातो. इथे प्रथमेश चांगली गोलंदाजी करताना गुड लेंथवर चेंडू टाकला होता. लॉंगॉनच्या वरून षटकार मारण्याच्या मोहामध्ये मात्र गौरव किणी याने अचूक झेल झेलला आणि प्रणय पाटील याच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला मात्र जीत जोरदार लाऊड अपील आपल्याला बघायला मिळतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक प्रवीण पाटील मात्र चोखपणे बजावताना आपल्याला बघायला मिळतोय. हर्षल येतोय नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर. गोलंदाज प्रथमेश. धावांवर ब्रेक लावावा लागेल. प्रणय पाटीलचा मोठा गडी बाद झाल्यानंतर ज्या गतीने धावा येतात त्या गतीने धावा येतील का हा सुद्धा प्रश्न असेल. आणि या वेळेला मात्र सुरेख जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव येताना 43 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. JRT तेंबोडे या संघाचे. आदरणीय सन्माननीय भरतजी पाटील साहेब एक लेजंड क्रिकेटर साखरे गावातून इथे उपस्थित होताना KPL गाजवलेले तसेच अग्री प्रीमियर लीग मध्ये नक्कीच अमोल पाटील हे सुद्धा दिसतील आपल्याला. मनोज घरत, अक्षय वझे, त्यानंतर प्रियांशु पाटील हा मात्र बहाडोलीमध्ये जास्तीत जास्त वास्तव्याला असतो. आणि बच्चा या वेळेला मात्र यांचं आगमन होते साखरे गावावरून या लीगचा आनंद घेण्यासाठी. नक्कीच शौर्य वॉरियर्स भामटपाडा आणि रिहान सुपर किंग दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. प्रथमेश. विशाल येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल किकू जी सुरुवात करून दिली होती सुरेख. प्रणय पाटील समीर यांनी मात्र समीरने सुद्धा फारसं जास्त योगदान नाही. 3 धावांचं योगदान दिलं 5 चेंडूमध्ये. त्याच्यानंतर 14 चेंडू आणि 38 धावा प्रणय पाटील. ती सुरेख सुरुवात. आणि या वेळेला मात्र जोरदार अपील आपल्याला बघायला मिळतंय. पंच आम्हाला दर्शवतात की लेग बाईटचा इशारा आहे आणि एक अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 44. 44 धावा. कमालीची गोलंदाजी करताना प्रथमेश हा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. प्रथमेश या वेळेला मात्र डाऊन द लेग मारा थोडासा गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि याचंच कारण आपण बघतोय की दिशाहीन गोलंदाजी आणि खराब चेंडूचे संकेत येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी मार्कवरून प्रथमेश हा गोलंदाज. तर समोर आहे जीत गावड. या खेळाडूमध्ये मात्र क्षमता आहे. हे सीझन सुद्धा खूप चांगलं आहे त्याचं. यावेळेला मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. स्वतः गोलंदाज मात्र क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळते सिली मिडॉनला. आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 46 धावा. 4 षटकांच्या समाप्ती अखेर JRT तेंबोडे हा संघ जाऊन पोहोचतोय 46 धावा. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 42 होत्या. त्यानंतर आपण बघितलं तर ह्या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा आलेल्या आहेत. कम्मालीचं षटक आणि एक प्रणय पाटील याचा एक मोठा गडी बाद केला आहे. एक छोटीशी धून ऐकूया आणि लगेच येऊया मैदानात. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं.
वाघाचा छावा आज या गावा तुफान माजवल हो तुफान माजवल या आग्र्याच्या पोरानं पाहकच मैदान गाजवल या आग्र्याच्या पोरानं पाहकच सुरेख हे गाणं सुद्धा आपण बघतोय राजू पाटील बहाडोली यांनी लिहिलेलं आहे आणि राकेश कडू बहाडोली यांच्या सुमधुर आवाजात आणि त्याने स्वखर्चामध्ये मात्र हे बनवून दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. भविष्यातील गोलंदाज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना जित या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूने आला. याचंच कारण आपण बघतोय की पंचांनी दोन्ही हात मात्र बाजूला करून खराब चेंडूचा इशारा दिलेला आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 47 47 धावा. स्काय टीव्हीवर ही स्पर्धा लाईव्ह दिसते 101 आणि 800 नंबर या दोन चॅनलवर मात्र ही स्पर्धा लाईव्ह आपण बघू शकता. या वेळेला मात्र जीत याच्या बॅटमधून निघालेले चेंडू वन बाउन्स चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी कडक फटका आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त टायमिंग. चेंडूला बघितलं नीटसं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर येताना चेंडूचा वेट केला. चेंडूची वाट बघितली आणि चेंडूला भिरकावून दिलं गेलंय ते मिड विकेटच्या दिशेने. वन बाउन्स चौकार ही खासियत आहे जित गावडची. तेंबोडी संघाकडून बिलॉंग करताना आपल्याला बघायला मिळालं. सरपड्याच्या मैदानावर मात्र कम्मालीची फलंदाजी केली होती या जित गावडने. तोच फलंदाज तर एका बाजूने भावेश. अवघडेला पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निहिर याच्या डोक्याच्या वरून रिहान सुपर किंग बहाडोलीच्या स्टँड मध्ये चेंडूला डिलिव्हर केलं जात आहे. 6 धावांसाठी कमालीचा फटका बघायला मिळतोय. मनगटामध्ये ताकद आहे आणि या ताकदीच्या साह्याने मात्र ह्या चेंडूला फेकून दिलं जात आहे 6 धावांसाठी. धावसंख्या आपण बघितली तर आमचे गुणलेखक साहिल पाटील आम्हाला दर्शवतात 57 धावा. ज्या धावा चौथ्या षटकामध्ये थांबवल्या गेल्या होत्या त्या धावा कुठेतरी मात्र 5व्या षटकामध्ये वसूल करण्याचा प्रयत्न जित गावड याच्याकडून आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर भावेश. वळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा नीटचा संपर्क नाही. चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी मात्र होताना आपल्याला बघायला मिळते. कारण 2 चेंडूवर 2 बाउंड्री झाल्यानंतर मात्र गुड कमबॅक करताना भावेश हा आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघितलं तर पुन्हा एकदा मात्र स्वीट साऊंड आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. कम्मालीची बॅटिंग करताना जित हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. JRT तेंबोडे. प्रणय पाटील गेल्यानंतर मात्र पूर्णपणे सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेतलेले आहे. जबाबदारी मात्र घेतलेली आहे ती जितने आणि ज्या कामासाठी त्याला पाठवलं गेलंय ते काम करताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडासा पहिलाच शफल झाला होता. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. एक निर्धाव चेंडू खेळला होता. त्याच्यानंतर मात्र मागे वळून पाहण्याचं नाव घेत नाही. कम्मालीची फलंदाजी करताना भावेश किणी थोडासा अंडर प्रेशर मध्ये असेल. कारण या षटकाचा आपण विचार केला तर 4, 6 डॉट आणि 6 अशा धावा आलेल्या आहेत. एक त्याच्यात खराब चेंडू सुद्धा आहे. 17 धावा तब्बल आलेल्या आहेत 4 चेंडूंचा विचार केला तर. भावेश किणी याच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड इच लागली होती. चेंडू मात्र थोडासा जमिनीलगत राहिला आणि धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते. 64 धावा. आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील साहेब साखरे आपण कुठे असतील तर व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 64 धावा. भावेश किणी. या वेळेला आपण बघितलं तर मात्र सुरेख डिसिजन आपल्याला बघायला मिळतोय पंचांकडून. खराब चेंडूचे संकेत देताना एक अवांतर धावेमध्ये मात्र पुन्हा एकदा भर होते आणि 65 धावा तब्बल धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 5 आहे आणि 5व्या षटकातील आपण बघितलं तर शेवटचा चेंडू असेल. अव्वळेला मात्र विशाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा मात्र स्विंग होताना आपल्याला बघायला मिळाला आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की शेवटचा चेंडू निर्धाव जातोय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर JRT तेंबोडे हा संघ जाऊन पोहोचतोय 65 या धावसंख्येवर. एक छोटीशी धून ऐकूया आणि येऊया मैदानात. भले भले ते आले बॉलर
भले भले ते आले बॉलर मारी हा फटका छक्का फोर संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल संकट वेळी करून खेळी आणि खद खद हसबल या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. धन्यवाद. धावसंख्येचा आपण विचार केला तर 65 धावा. तर पुन्हा एकदा गोलंदाज प्रथमेश येतोय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 66 या धावसंख्येवर. जबरदस्त मात्र गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते प्रथमेश कडून. वसई विरार शहर महानगरपालिका अत्यावश्यक सेवा पाणी पुरवठा विभाग जलशुद्धीकरण केंद्र दुकटन येथून प्रफुल्ल कडू बहाडोली यांनी मात्र या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा मात्र नो चेंडू घोषित करतात पंच. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. फ्री हिटचा इशारा येताना आपल्याला बघायला मिळतोय. तर चेतनजी पाटील साहेब आपण इथे पाणी पाठवायचं आहे स्टेजवर. या वेळेला आपण बघितलं तर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या खाली मात्र गौरव फ्री हिट आहे आणि हे मात्र लक्षात नव्हतं आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की 2 धावा मात्र कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 69 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. यानंतर होणारा सामना असेल रिहान सुपर किंग वर्सेस शौर्य वॉरियर्स भामटपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक या वेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका बघूया. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे आशिष आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त मात्र जजमेंट आपल्याला बघायला मिळालं. चेंडूच्या खाली आला आणि इथे मात्र झेल बाद होताना आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे विशाल. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आपण एक छोटीशी धून ऐकूया. शरीर यष्टी मजबूत बॉडी. धन्यवाद प्रथमेश गोलंदाज. या वेळेला मात्र जीतने सुरेखरित्या खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. मिड विकेटला चेंडू जातोय. धावसंख्या आपण बघितली तर निहीर पाटील पुढे सरसावते. चेंडूला फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 71. 71 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. ते JRT तेंबोडे या संघाच्या. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रथमेश आहे गोलंदाज. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अव्वळेला मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता सुरेख हलक्यात आणि मात्र फक्त दिशा दिली गेली चेंडूला. क्षेत्ररक्षण होईल. भावेश चेंडूला फेकेल तोपर्यंत आपण बघितलं पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 73. 73 धावा 11 चेंडूमध्ये तब्बल 24 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय मिस्टर चेतन पाटील यांचं. अव्वळेला मात्र पुन्हा एकदा फाईन लीगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एका धावेसाठी 6 षटकांच्या समाप्ती अखेर JRT तेंबुडे हा संघ जाऊन पोहोचतोय 74. 74 या धावसंख्येवर 75 धावांचं लक्ष असेल तर मी 2 तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या.
द ग्रेट मराठा बेकरी, आपला पाव मराठा पाव, या बेकरीकडून या स्पर्धेकरिता रोख रक्कम रुपये 10,000 आलेले आहेत. खूप खूप आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच द ग्रेट मराठा बेकरी यांच्याकडून या स्पर्धेला 10,000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. तर 74 धावा झालेल्या आहेत. तर 75 धावांचं आव्हान असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. चला यानंतर होणारा सामना असेल रेहान सुपर किंग बहाडोली वर्सेस शौर्य वॉरियर भामटपाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. GRT टेंबोडे, द ग्रेट मराठा बेकरी, उत्तम प्रकारचं आपण बघणार आहोत. केक मिळतील तिकडे, पिझ्झा, त्यानंतर आपण बघितलं तर पॅटीज वगैरे, या सगळ्या गोष्टी मात्र सुरेख आणि एकदम अल्प दरात आणि चविष्ट अशा आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच ओपनिंग आहे, ओपनिंग झालेला आहे सफाळा स्टेशनमध्ये. तर या स्पर्धेकरता 10,000 रुपये आलेले. चला दोन फलंदाज येऊ द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल तसं मी मायक्रोफोनवर आमंत्रित करीत आहोत मिस्टर प्रमोदजी शेडगे सरांना. चला शौर्य वॉरियर भामटपाडा आणि रिहान सुपर किंग दोन्ही संघाचे संघनायक या नाणेफेकीसाठी. तर टॉस बॉक्स मध्ये नक्कीच प्रमोदजी शेडगे सर थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील. तर विजयासाठी जर आपण पाहिलं तर 74 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. 75 धावांचं लक्ष असेल, 74 धावा फलकावर लगावल्या गेल्या. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड, अत्यंत दर्जेदार मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अग्री बांधवांच्या माध्यमातून या स्पर्धेचा आगाज कालपासून आपल्याला पाहायला मिळाला. उद्घाटन समारंभ सोहळा या कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलात. सामन्याला सुरुवात होते. 75 धावांचं आव्हान घेऊन उतरले स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघाचे दोन धुरंधर खेळाडू. पहिले षटक हाताळण्यासाठी विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते मिस्टर जतीन. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. 38 सर्कलचं बंधन आहे पहिला षटक पॉवर प्लेचं. पहिला चेंडू सुंदररित्या मात्र ड्राईव्ह केला जातो. चेंडूला तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाईल का? पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. चिन्मय मात्र सुरक्षित क्रीजमध्ये येतोय. बॅट स्लाइड करण्याचा फायदा हाच असतो. ज्या वेळेला तुम्ही बॅट घेऊन धावता त्यावेळेला मात्र पाय आणि बॅट मात्र ज्या पद्धतीने तुम्ही पायांची जी धावती मात्र वर्णन असतं ते मात्र बॅट तुम्ही हातात घेता त्यावेळेला तुमची बॅट स्लाइड होणं खूप गरजेची गोष्ट असते. ते तुमचं टायमिंग खूप महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते. जर स्वतःची विकेट जर राखून ठेवायची असेल तर कधी कधी जंप ही सुद्धा घ्यावी लागते, डाईव्ह मारावी लागते. या गोष्टी गुड रनिंग बिटवीन द विकेटमध्ये खूप मायने राखतात. तर पहिली धाव येते आणि पहिल्या धावेने मात्र या ठिकाणी आत्मविश्वास मात्र या ठिकाणी जरूर बळवला असेल. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर एक या धावसंख्येवर प्रवीण एका साईडला पाहायला मिळतोय.
चिराग यावेळेला आपण पाहू शकता चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. एक धाव अर्जित केली जाते. 2 धावा. चिराग मात्र नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडकडे प्रवीणने गेल्या वर्षात काही जबरदस्त झंझावती खेळी केली होती. भामटपाड्याच्या मैदानात अफलातून रिहान सुपर किंग्स संघाकडून खेळताना धावांची गती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. षटक क्रमांक पहिला जतीन पुन्हा एकदा यावेळेला ऑन साईडला जतीनचा हा ओव्हरपिच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय. मिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा. दमदार फटका. आगरी प्रीमियर लीग षटकार. संजय केणी हा सल्लागार वाघाचा चावा आपला देवा वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हात हाडला वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हात हाडला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. या षटकानंतर रिलीफ स्प्रे मात्र त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. यावेळेला पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम पंचांवर सोपवलं. जय पवार या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 9व्या धावसंख्येवर स्टार्ट अगदी योग्य पद्धतीने झाले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. यावेळेला पाहिलं प्लेइंग फ्रॉम द बॉडी परंतु सुंदर रिस्क घेतली गेली. अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅटचा ब्लेड ओपन केला आणि चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाठवले गेले. 4 धावांकरता गुड शॉट. 4 धावा. मजबूत बॉडी शरीर यशवी मजबूत बॉडी अधून मधून हा गुरवाळी दाढी ओठावर ताव घातला घाव चेंडू चौफेर टोलावलं ओठावर ताव घातला घाव चेंडू चौफेर टोलावलं या आग्र्याच्या पोरानं बागच मैदान गाजवलं या आग्र्याच्या थँक्यू. तर पोरानं धावांची गती जर आपण पाहिली तर 13 रन्स 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात करून देण्याचा मानस या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रवीण या फलंदाजाचा. तर एका साईडला आपण पाहतोय चिराग सारखा फलंदाज. यावेळेला पाहिलं सुरेख पद्धतीने पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये निघून जाईल. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. खूप सुंदर फटका पाहायला मिळाला. ग्लोरियस शॉट. चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषा पलीकडे. आगरी प्रीमियर लीग चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर तब्बल 17 धावा. 17 ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गुड बॅटिंग बाय प्रवीण. अँड एका साईडला जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ते 17. या चेंडूनंतर मात्र आम्ही मागणी केली होती. 5 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जतीनचं एक महागडे षटक. आतापर्यंत 5 धावांमध्ये 17 धावा खर्च केल्यात. कडेकडे स्ट्रोक खेळला गेलाय. पायाच्या चेंडूला मात्र या ठिकाणी जबरदस्त प्रहार. फॅब्युलस शॉट. 6 धावा. गुड टायमिंग. ही ताकद आहे या फलंदाजाची. आणि ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी आपल्याला फलंदाजी करताना 2 फलंदाज पाहायला मिळतात. 75 धावांचं आव्हानांचा स्वीकार करताना या ठिकाणी दमदार सुरुवात होते. धावांची गती फलकावर तब्बल जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. हौसी पहा हे संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख हौसी पहा हे संघ मालक त्यांची समाजामध्ये ओळख आहे अंगात जर्सी भडक आगरी दणका स्वभाव कडक आगरी दणका स्वभाव कडक आगरी दणका स्वभाव कडक क्रिकेटच्या या रण मैदानी क्रिकेटच्या या रण मैदानी आगरी झेंडा थँक्यू. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघ मात्र या ठिकाणी दमदार सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. प्रवीण याच्या बॅटमधून मात्र देखणे फटके पाहायला मिळतात. यासाठीच ओळखला जातो हा फलंदाज. पारगाव संघातून बिलॉंग करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने डावकुऱ्या हाताने यावेळेला टॅप केला जातोय अंडरम बॉक्स स्टाईलमध्ये. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत बळीराम त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सचिन अर्थातच काका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूच्या
समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा, 25 रन्स. सुरुवात कशी करायची याचं परिपूर्ण मात्र फॉर एक्झाम्पल देताना आपल्याला पाहायला मिळतात दोन फलंदाज. कारण जेव्हा सपाटीकरण मैदान असतं तेव्हा तुमचे जमिनीलगत स्ट्रोक, शॉट सिलेक्शन खूप महत्वपूर्ण भूमिका असते. अचूक फटक्यांची निवड. यावेळेला पाहिलं सरळ बॅटने बॅक टू द बॉलर. चेंडू मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग चेस करावा लागतोय. गुड फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. जीवाची आकांता या ठिकाणी पाहायला मिळाली. मोहित मडवी याच्या माध्यमातून आपण पाहतोय गुड फिल्डिंग. मॅन फ्रॉम चांदीपचा हा अपकमिंग यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटचे धडे सुद्धा गिरवताना पाहायला मिळतो मोहित मडवी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. स्वरांगी शिवतेज या संघाची 27 धावा, 27. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. हिजच फुटवर्क यावेळेला मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. सचिनने मात्र या ठिकाणी परिवर्तन करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 27 धावा. JRT टेंबोडे संघाने प्रथम फलंदाजी करताना सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेला ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका मात्र या ठिकाणी थोडीशी घाई यावेळेला केली गेली आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. वन बाउन्स चौकार. APL चौकार. 4 धावा. बंधू प्रशांत योगेश सर, साथी रुपेश साखरेकर. बंधू प्रशांत योगेश सर, साथी रुपेश. तर धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते. साहिल पाटील आणि मॅन्युअल स्कोरर जतीन किनी आम्हाला दर्शवतात की 31 रन्स, 31 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चिराग अँड प्रवीण सुपर बॅटिंग. यावेळेला अगोदरच स्ट्रोक करण्याचा प्रयत्न प्रणय पाटील यांच्या हातामध्ये चेंडू गॅदर केला जातोय. गुडलेन स्पॉटवरून चेंडू मात्र या ठिकाणी थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. कारण आत्ताचा काळात जर आपण पाहिलं तर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच करावे लागतील. तुम्हाला बदल आणावा लागेल. वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धावच्या स्वरूपात षटकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केला की मी एक चांगला गोलंदाज आहे. मला मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठेवावा लागेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 31 रन्स, 31 धावा, 2 षटकांचा खेळ. अखेरीस 31 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. रिहान सुपर किंग्स वर्सेस शौर्य वॉरियर्स भामटपाडा. शौर्य वॉरियर्स भामटपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय रिहान सुपर किंग्स या संघाला. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाल्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 31 धावा, 15.50च्या सरासरीने आपण पाहू शकतायत. आज 12 जानेवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये मात्र कन्झिक्युटिव्ह 21 षटकं निर्धाव फेकण्याचा मात्र मान मिळवला. खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचा गोलंदाज म्हणून बापून नाडकर्णी या खेळाडूने मात्र या गोलंदाजाने इंग्लंड संघाच्या फलंदाजांना अक्षरशः मात्र त्रस्त केलं होतं. तो आजचा दिवस 1964 मद्रासचं मैदान होतं. बापून नाडकर्णी भारत वर्सेस इंग्लंड या मद्रासच्या मैदानात मात्र 126 चेंडू कन्झिक्युटिव्ह डॉट आले होते. हा एक रेकॉर्ड झाला होता तो 1964ला 12 जानेवारीला. धावांची गती फलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 24 चेंडू आणि 44 धावा. 24 बॉल्स रिमेनिंग अँड 44 रन्स रिक्वायर्ड टू विन बाय स्वरांगी शिवतेज वॉरियर्स टीम. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. शॉर्ट पुलचा फटका एकदा वर्जित केली जाते, एकदा वर्जित केली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर एकेरीने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 32 धावा, 32 रन. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अग्री प्रीमियर लीग 2021चं ही शानदार आयोजन नियोजन पाहायला मिळतं. ऑल इज वेल. दोन्ही फलंदाज सेट झालेत. आतापर्यंत मात्र खेळपट्टी जणू काही त्यांच्या प्रेमात पडले असं दृश्य पाहायला मिळतं. मोठा फटका अगोदर स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कॉटन बोल्टची संधी आणि सेकंड थर्ड अटेम्प्टला मात्र चेंडू सुटतोय. धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 33 धावा, 33 रन्स. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघ जाऊन पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. एका साईडला JRT टेंबोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ शक्तिशाली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय.
यावेळेला पाहिलं नळला खूपच बाहेर होतं. पंच जय पवार या ठिकाणी वळताना पाहायला मिळतात. वाईटचा इशारा करतायत. ज्यांनी सनसाई चषक मध्ये सुद्धा मात्र एक मोठी स्पर्धा प्रोफेशनल क्रिकेट झालं त्या ठिकाणी आमच्या समवेत मात्र नक्कीच संदीप परदेशी, संदीप पाटील आणि त्यांची संपूर्ण टीमने चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन केलं. ही स्पर्धा जरी 10 महिने उलटून गेली तरी सुद्धा चर्चा आहे त्या स्पर्धेची. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. वाईटच्या इशाराने धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 रन. सचिन काहीतरी कानमंत्र देण्यासाठी, दिलासा देण्यासाठी या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळतात या अपकमिंग यंगस्टरला. कारण या एक एक धाव म्हणजे क्रिकेटमधील खूप महत्त्वपूर्ण मायने राखतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 रन, 35 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. मोठा फटका सरळ बॅटने या ठिकाणी आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. खूप सुंदर फटका पाहायला मिळाला. मॅक्झिमम 6. व्हॉट अ शॉट. 6 धावा. पेश साखरेकर सर्व दिलदार आगरी पोर लावला स्पर्धेला हातभार, लावला स्पर्धेला हातभार, लावला स्पर्धेला हातभार. डीजे वर या समालोचनी, डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला, डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 41 रन्स, 41 धावा. 7 चेंडूमध्ये तुफानी फलंदाजी 28 धावांचं योगदान देतोय 400च्या स्ट्राईक रेटने. ऑन साईडला सेन्सिबल क्रिकेट कसं असावं याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी एक्झाम्पल देत असताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला ओरपीच चेंडू असतात, अकुट टप्प्याचे चेंडू असतात, लूज चेंडू फेकले जातात त्यावेळेला प्रहार केले जात आहेत. आणि ज्या वेळेला मात्र चांगले चेंडू असतात त्या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम करतायत. सुपर बॅटिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा, 42 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी 75 धावांचं पाठलाग करताना सुंदर सेन्सिबल क्रिकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला हा झेल खूप महत्त्वपूर्ण ठरेल. आणि पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी हर्ष चुकी करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 43 रन्स. JRT11 टेंबोडे, जतीन पाटील, रोशन पाटील व तुषार बामाळे यांचा संघ पाहायला मिळतोय. तर स्वरांगी शिवतेज वॉरियर्स, देवानंद वजय, विक्रम पाटील जे मेंटॉर आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोद गरत, पम्या, पारगाव. तर धावसंख्या फलकावर 1च्या मदतीने 43 या धावसंख्येवर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 चेंडू असतील आणि अजून सुद्धा मात्र सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 32 धावांचं लक्ष. यावेळेला ऑन साइडला दमदार फटका, बिग ब्लास्ट, इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स. व्हॉट अ शॉट. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. मॅग्निफिसंट टायमिंग. धावसंख्या फलकावर तब्बल जाऊन पोहोचते 49, 49 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 49 धावा. अनुराग चव्हाण मात्र या ठिकाणी स्वरांगी शिवतेज वॉरियर्स च्या पॅव्हिलियन कडे मात्र ड्रेसिंग रूम मध्ये आपण पाहतो टाळ्यांचा गजर होतोय. धावसंख्या 49, 49 धावा. सुंदर फलंदाजी. प्रवीण, हॅट्स ऑफ यू. मैग्निफिसेंट टाइमिंग. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. आता मात्र या ठिकाणी 9 चेंडूमध्ये 35 धावांचं योगदान देतोय तो प्रवीण सारखा फलंदाज. तर येणारे चेंडू 18 आणि 18 चेंडूमध्ये 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. सुंदर फटकेबाजी. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीग 2021. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. थँक्यू. तर विजयासाठी 18 चेंडू आहेत आणि 26 धावा. काय जबरदस्त फटकेबाजी, तडाके बंद फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर शॉट सिलेक्शन. असं नाहीये की प्रत्येक चेंडूवर मात्र प्रहार करतायत प्रवीण फलंदाज. जसा चेंडू येतो त्या चेंडूला मात्र दिशा दिली जाते. हेच उत्तम क्रिकेट पाहायला मिळतं. कारण फलंदाजाला माहिती आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये आणि प्रत्येक चेंडू षटकार चौकार येणार नाहीये. कधी कधी गोलंदाजांना रिस्पेक्ट देणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं.
धावांची गती फलकावर या ठिकाणी 49, 49 धावा, 18 चेंडू 26 धावा. सुपर मॅच. यावेळेला चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी 1+1 अशा 2 धावा ऍडिट केल्या जात आहेत आणि धावसंख्या अर्धशतक मात्र फलकावर लगावलं गेलंय. 51 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. सचिन पुन्हा एकदा. अजून एक सुद्धा गडी बाद झालेली नाहीये. सुंदर पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित केली जाते. एक धाव अर्जित करून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते ती 52 धावा. 52 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सचिन. सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर मिड ऑन, डीप मिड विकेट. एक क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉप रिझनला पाहायला मिळतोय तर एक शॉर्ट थर्ड मॅन. अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 52 धावा, 52 रन्स. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट इनटू द गॅप मध्ये तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. पाठलाग करतायत चेंडूचा. तत्पूर्वी चेंडू मात्र यावेळेला सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावा. गुड शॉट. सुंदर फटकेबाजी, सौंदर्यपूर्ण फटके पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा स्वीट टायमिंगने, टेक्निकली साऊंड सिस्टम. 4 धावा. अग्री दणका कडक खेळी, अग्री दणका. तर धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 56 धावा, 56 रन. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघाची. खोलवर चेंडू होता, ऑन साईडला खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाईल. मोहित मात्र पुढे सरसावत आहेत. थोडेसे फंबल होत आहेत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. बॅकअप चांगला मिळतोय आणि एकेरीने धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 57 रन, 57 धावा, 15 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा 18 धावांचं लक्ष असेल स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघाला. 10 चेंडूमध्ये 36 धावा. एक सुद्धा डॉट चेंडू मात्र घालवलेला नाहीये. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र डॉट येतोय. 11 चेंडूमध्ये 36 धावांचं योगदान देतोय. जबाबदारी जाणतोय पूर्णपणे. धावसंख्या 57, 57 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. ऑफ साईडला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. प्रवीणला माहिती आहे जास्त चेंडू मात्र या ठिकाणी डॉट चेंडू घालून फायदा नाहीये. क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो जेव्हा मात्र चेंडू निर्धाव येतो त्यावेळेला तुम्हाला प्रेशराईज व्हावं लागतं आणि स्वतःला मात्र मजबुरीने मात्र विकेट फेकावी लागते. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 58 धावा, 17 धावांचं लक्ष एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांनी ओळखलं की खूपच बाहेर आहे. मुन्ना पठाण या ठिकाणी वळत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 59, 59 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर, अर्थातच काका. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. बळीराम पुढे सरसावतात. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे येईपर्यंत 2 धावा इझिली डन केल्या जातात खेळपट्टीवर आणि दुहेरीने संघ जाऊन पोहोचते. स्वरांगी शिवतेज वॉरियर्स हा संघ जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत पाहायला मिळतात साहिल पाटील दर्शवतायत की 61 रन, 14 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे अजून सुद्धा आपण पाहू शकतात 12 आणि 12 चेंडूमध्ये 14 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. तर आदरणीय मनोजी पाटील सोनावे गावचे उपसरपंच या ठिकाणी उपस्थित झालेत. तर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन योगेश तरे सल्लागार या अग्री प्रीमियर लीग 2021चे त्यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांचं लक्ष असेल. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी मनोजी पाटील उपसरपंच सोनावे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जातोय.
राहुल कुंभारे मात्र त्या ठिकाणी कॅमेऱ्यात बंदिस्त करताना आपण या स्पर्धेला मात्र अमूल्य वेळ या ठिकाणी देत आहेत. 12 चेंडू आणि 14 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या स्कोरबोर्डवर 61. दोन्ही फलंदाज आतापर्यंत या ठिकाणी चुणूक दाखवत आहेत. सुंदर फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. कारण म्हटलं जातं आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला कायम सोबत ठेवावा लागतो आणि हे दोन्ही फलंदाज मात्र आत्मविश्वासाचे वजीर आहेत. धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 61 रन्स 61 धावा. थोडासा अडथळा निर्माण होतोय. चला घाई करा, वेळ दवडू नका, वेळेची दिरंगाई करू नका. वेळ कोणासाठी थांबणार नाही मित्रांनो. वेळ कोणाचा गुलाम नाहीये. कारण ज्याने घड्याचा शोध लावला 21 मिनिटं झालेत आतापर्यंत. ज्याने घड्याचा शोध लावला असा पीटर हेनलिन हा व्यक्ती होता, संशोधक जर्मनीचा. त्याच्यासाठी मात्र वेळ थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. मोहित मडवी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. जरा प्लीज डोंट वेस्ट द टाइम. मंगल कडक, सागरजी गरत या ठिकाणी दर्शवतात की त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत. कडक डान्सर म्हणून ज्यांची ओळख या परिसरात. चला घाई करा जरा प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 12 चेंडू आणि 14 धावा. चला प्रणय पाटील जो काही आहे तो मात्र समंजसपणा घ्या. 12 चेंडू आणि 14 धावा. धावसंख्या 61 61 धावा. या
चला 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. सर्व कोर कमिटी आपण पाहतोय. अध्यक्ष आदरणीय सागरजी घरत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उपाध्यक्ष देवानंद वजेसाहेब, त्यानंतर सल्लागार या ठिकाणी योगेश तरे, किशोरजी वजे खजिनदार आहेत, राकेशजी कुडू, प्रसिद्धी प्रमुख रुपेश पाटील आपण पाहतोय, प्रशांत किनी या ठिकाणी आपण पाहू शकाल, संदेशजी पाटील, वैभवजी, यावेळेला मात्र ऑन साईडला आपण पाहतोय जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. पहा कमिटी लय सुंदर 13 चेंडूमध्ये 43 धावांची घणाघाती फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास काय असतो हे मात्र प्रवीण याच्या बॅटमधून दाखवलंय. चहू बाजूने फटकेबाजी करणारा खेळाडू. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. पंचांचा सिग्नल येतोय. या सिटीचं 4 रन्स. जय पवार यांचा सिग्नल येतोय. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार येतोय. 6 धावा. बाजूला हटा जरा, बाजूला जा. लगातार 2 चेंडूवर 2 खणखणीत षटकार. 14 चेंडूमध्ये 49 धावा आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 73 धावा. विजयासाठी 2 धावांचं लक्ष्य. क्या बात आहे प्रवीण, सुपर बॅटिंग. यावेळेला अप्रतिम वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये नजाकत भरा शॉट आणि यावेळेला मात्र 50 बॅट दाखवायची आहे. अर्धशतक पहिलं मात्र या ठिकाणी 2021च्या माध्यमातून चहूबाजूने. कॉंग्रॅच्युलेशन. याला म्हणतात विनिंग पारी. सुंदर फटकेबाजी. नाबाद मात्र या ठिकाणी आपण पाहतो 75 धावांचा भागीदारी रचली गेली. हे हायेस्ट पार्टनरशिप असेल या स्पर्धेतली, उत्तम दर्जाची. सुंदररित्या आपण पाहू शकताय. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चला लगेच आपण मैदानाच्या बाहेर लगेच खेळाडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 2 संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. शौर्य वॉरियर्स भामटपाडा, MH48 प्रोप्रायटर्स संजयजी किनी यांचा संघ पाहायला मिळतोय. तर रियान सुपर किंग्स हा संघ कल्पेश कुणे यांचा संघ पाहायला मिळतोय. चला क्विक फास्ट गेम स्पीडअप करा गेम.